बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या अध्याय 11वाचा आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 27 भाग झालेले आहेत. आज 28 आणि शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. 685 ओव्या झालेल्या आहेत. 695 ओव्या झालेल्या आहेत. आज उर्वरित ओव्या पाहणार आहोत. 708 ओव्यांचा हा अध्याय आहे. 708 ओव्या या अध्याय नंबर 11 मध्ये आहेत. भाग नंबर 28 किंवा शेवटचा या अध्यायातला 55वा श्लोक पाहण्याच्या अगोदर कालच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा अध्याय नंबर 11 म्हणजे विश्वरूप दर्शन योग. आपण पाहिलं की या अध्यायामध्ये वाचन करीत असताना आपल्याला हे लक्षात आलं की अर्जुनानं अतिशय विनवणी केल्यामुळं किंवा तो व्याकुळ झाल्यामुळं भगवंतानी विश्वरूप दर्शन दिले. विश्वरूप दर्शन दिल्यानंतर सुरुवातीला काय त्याला लक्षात आलं नाही की हे विश्वरूप काय आहे, कसं आहे. मग भगवंताच्या ध्यानात येतं की आपण याला दिव्य दृष्टी देण्यास विसरलो आहे. म्हणून भगवंत त्याला दिव्य दृष्टी देतात आणि मग त्याला ते विराट आणि विशाल असं विश्वदर्शन रूप दिसू लागतं. ते पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित होतो, कारण ते एवढं मोठं आणि अक्राळ विक्राळ असतं. त्या रूपाला असंख्य मुखे असतात, असंख्य तोंडे असतात. प्रत्येक तोंडाचा रंग वेगळा असतो. कंठामध्ये स्वयंप्रकाशित माळा असतात. अंगास विभूती लावलेली असते पांढरी शुभ्र. त्याचं तेज हे सर्व विजा एकत्र करून जी होणारी प्रभा आहे त्याहीपेक्षा याचं तेज जास्त असतं. असं हे विश्वरूप पाहून, विश्वरूपाचं दर्शन घेऊन अर्जुन आश्चर्यचकित होतो आणि भगवंतास नमस्कार करू लागतो. पण नंतर तो पाहतो की या विश्वरूपाच्या मुखामध्ये कौरव आणि पांडव यांचं सर्व सैन्य घोडे आणि हत्तींसह जात आहे. कौरवांचे सगळे योद्धे त्या मुखात जाऊन विलीन होत आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर तो घाबरतो आणि भगवंतास विनवणी करू लागतो. कारण त्याला स्वतःच्या जीवनाची शाश्वती वाटत नाही की याच्याबरोबर मीही जातो की काय. त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतात, तुम्हाला पांडवास या विश्वरूपापासून काहीही धोका नाहीये. पण त्यावेळेस अर्जुन फ्रस्ट्रेट झालेला असतो. तो भगवंतास म्हणतो की एवढं सगळं तुझ्या मुखात चाललेलं आहे. तुझा जठराग्नी एवढा कस काय तेवलेला आहे, एवढा कस काय प्रदीप्त झालेला आहे आणि तू एवढा कस काय हावरा झालेला आहेस. अशा पद्धतीनं भगवंताची अर्जुन भगवंताला बोलतो. त्यानंतर भगवंत ते विश्वरूप अकराळ विकराळ जे विराट विश्वरूप आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर अर्जुन घाबरलेला आहे हे भगवंताच्या लक्षात येतं.
अर्जुन विनवणी करू लागतो की हे विश्वरूप आता तू आटोपून ठेव आणि पहिलं जे चतुर्भुज रूप आहे ते दाखव. त्याच्या विनंतीला प्रतिसाद देत भगवंत परत चतुर्भुज रूप धारण करतात. चतुर्भुज रूप पाहून, ते निळं रूप पाहून साहजिकच अर्जुनास हायसं वाटतं आणि आता मी वाचलो आहे असं तो म्हणतो. कारण जोपर्यंत विश्वरूप होतं त्यावेळेस त्याला स्वतःच्या जीवनाची सुद्धा शाश्वती वाटत नसते. ज्यावेळेस हे भगवंताचं चतुर्भुज रूप समोर येतं त्यावेळेस त्याला हायसं वाटून आपण वाचलो बाबा यातून असं त्याला वाटून जातं. आणि काय म्हणतो बघा, हे जनार्दना, हे तुमचं सौम्य रूप मानव रूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन पूर्ववत स्वस्थ झाले आहे. थोडक्यात काय की मी टेन्शन मुक्त झालेलो आहे असं. कारण जीवाचा धोका, सगळ्यात मोठी भीती कुठली? जीवाची भीती असते. तीच भीती अर्जुनास वाटत असते ज्यावेळेस विश्वरूप समोर असतं त्यावेळेस. कारणही तसंच होतं की त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये सर्व त्रिभुवनातील प्राणी मात्र जात असतात. कौरव आणि पांडवाचं सैन्य हत्ती घोड्यासह जात असतं. त्यामुळं अर्जुनास भीती वाटत असते की माझा नंबर कधी लागेल, मला या मुखात जावं लागेल, मी नष्ट होऊन जाईल. तर त्यावेळेस भगवंत त्याला आधार देताना म्हणतात की या विश्वरूपामध्ये कौरव आणि पांडव त्यांचं सैन्य गेलेलं आहे, ते मारलं गेलेलं आहे, त्यांचं जीवित्व मी नष्ट केलेलं आहे. त्यामुळे तू आता उठ आणि युद्धास तयार हो. आता हे जे तुझ्या समोर दिसत आहेत कौरव आणि त्यांचं सैन्य किंवा ते योद्धे, हे फक्त भिंतीवरील वाघाप्रमाणे आहेत. किंवा कुंभाराकडचे जे बाहुले असतात, मातीच्या बाहुले असतात, निर्जीव बाहुले असतात, तसे ते आहेत. तू यांना घाबरू नकोस, यांच्यावर युद्ध कर आणि युद्धाबरोबरच तुला त्यांचं राज्यही मिळेल आणि त्या राज्याचा उपभोग घे असं सांगून अर्जुनास भगवंत युद्धास तयार करत आहेत. आता विश्वरूप सोडून चतुर्भुज धारण केल्यानंतर अर्जुन काय म्हणतो बघा, देवा तुम्ही हे जे मनुष्य रूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले. देवराया, आपण या रूपाचे दर्शन मला दिले, हे मज चुकलेल्या लेकरास समजावून त्वा मातेने स्तनपान दिले. भगवंताला माता म्हणत आहे. विश्वरूपात जो मी दोन्ही हातांनी लाटांचे विश्व समुद्रात जे लाटांचे पाणी तोडत होतो ते आता तुमच्या या चतुर्भुज मूर्तीरूप तीराला येऊन मी लागलो आहे. म्हणजे माझा जीवावरची जी भीती होती ती आता संपलेली आहे. त्यावर भगवंत म्हणतात की तू जे विश्वरूप पाहिले, हे विश्वरूप तुझ्या अगोदर कोणीही पाहिलेले नाही. तू एकमेव आहेस या जगामध्ये की ज्यानं ते विश्वरूप पाहिलेलं आहे. दुसरं कुणीही पाहिलेलं नाही. हे विश्वरूप पाहण्यासाठी देव देखील निरंतर इच्छा व्यक्त करतात, तरी सुद्धा त्यांना विश्वरूप पाहायला मिळालेलं नाहीये. ते तुलाच फक्त पाहायला मिळालेलं आहे. आणि हे विश्वरूप कुठल्या मार्गाने पाहायला मिळतं? तर ते विश्वरूप वेदाध्ययन केल्यानं पाहायला मिळतं का? तर नाही. तप केल्याने मिळतं का? दान केल्याने मिळतं का? यज्ञ केल्याने मिळते का? तर असं काही केल्याने हे विश्वरूप याचं दर्शन मिळत नाही. मग हे विश्वरूपाचं दर्शन मिळतं तरी कसं?
हे सुद्धा भगवंताने इथं सांगितलेलं आहे. भगवंत काय म्हणतात की हे विश्वरूपाचं दर्शन जर तुला घ्यायचं असेल, कुणाला जर घ्यायचं असेल, तर भक्ती मार्ग हा एकच अनन्य साधारण मार्ग आहे. अनन्य भक्तीनेच हे विश्वरूप पाहण्यास मिळतं. दुसरा कोणताही मार्ग नाहीये. म्हणजे तुम्ही वेदाध्ययन केलं, भरपूर तप केलं, भरपूर दान केलं, यज्ञ वगैरे केले, तरी सुद्धा हे विश्वरूप पाहण्यास मिळत नाही. आता ज्यावेळेस मनुष्य भक्तिभावाने एकनिष्ठ होऊन भगवंताची भक्ती करतो, त्यावेळेस त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात आणि तो सर्वांवर सारखेच प्रेम धरतो आणि त्यावेळेस तो मजप्रत प्राप्त होतो, असं भगवंत म्हणतात. ज्यावेळेस तो सर्वत्र सारखाच आहे असा भाव मनात ठेवतो, त्यावेळेस त्याच्या मनात द्वैत्व भाव उरत नाही आणि द्वैत्व भाव नाही उरलं नसल्यामुळे त्याला माझे म्हणजे भगवंताचे ज्ञान होते आणि ज्ञान झाले की अर्थातच दर्शन सुद्धा होते. दर्शन झाल्यानंतर त्याच्या मनातला अहंकार नाहीसा होतो. अहंकार नाहीसा झाल्यानंतर द्वैत्व भाव उरतच नाही आणि मी सर्वत्र मीच भरलेलो आहे असे त्याच्या हृदयावर बिंबते आणि त्याला त्याच्या अंगात पूर्ण एकत्व येते आणि मग तो मद्रूप होतो. आता हा मद्रूप कसा होतो किंवा भगवंताची भेट कशी होते, हे या 28व्या भागात आहे. आपण हे आतापर्यंत जे ऐकलं ते 27व्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता 28वा शेवटचा भाग या 11व्या अध्यायातला तो आपण बघूयात. शेवटचा श्लोक आहे 55. या श्लोकात भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की भगवंताची प्राप्ती कशी होते. तर 55वा श्लोक, त्याचा श्लोकार्थ आपण बघूयात. हे पांडवा, म्हणजे हे अर्जुना, माझ्या उद्देशाने कर्म करणारा मीच ज्याचे सर्वस्व आहे, उपाधी रहित असणारा व प्राणी मात्राशी वैर न करणारा असा जो माझा भक्त आहे तो मला प्राप्त होतो. भगवंताला प्राप्त कोण होतो याचा स्पष्ट उल्लेख भगवंताने स्वतःच इथं केलेला आहे. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे आगी, जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. मज वाचुनी जगे गोमटे नाही म्हणजे माझ्या वाचून दुसरं त्याला काहीच चांगलं वाटत नाही. दृष्टा दृष्ट सकळ जयाचे मीच केवळ, जेणे जिणयाचे फळ मजची नाम ठेविले. मग भूते हे भाष विसरला, ते दिठी मीच आहे सुदला. म्हणून निर्वेह जाहला सर्वत्र भजे. ऐसा जो भक्तु होय तयाचे त्रैधातुक हे जे जाय. तै मीची होनी ठाये पांडवागा. ऐसे जगद दुग्धरहित दिले, तेने करुण रसाळले. संजयो म्हणले श्रीकृष्ण देवे. तर बघा भगवंत स्वतः सांगत आहेत की भगवंताशी मद्रूप एकरूप कोण होतो, त्याचं वर्णन इथं आलेलं आहे की जो मलाच एकट्याला स्वतः केलेली कर्मे अर्पण करतो. आता मनुष्य त्याच्या जीवनामध्ये असंख्य कर्म करत असतो, सतत कर्मे करत असतो. चांगली कर्मही करत असतो, वाईट कर्मही करत असतो. पण जो भगवंताला साक्षी ठेवून कर्म करतो त्याच्याकडून सहसा वाईट कर्मे होत नाहीत. जो असं मानतो की या चराचरात भगवंत आहे, कणाकणात भगवंत आहे, त्यावेळेस त्याला माहिती असते की भगवंत आपल्याकडे पाहत आहेत, त्यामुळे तो वाईट कर्मे करत नाहीत, वाईट कर्मापासून तो लांब राहतो. अशी जी केलेली कर्म आहेत
तो मलाच एकट्याला अर्पण करतो व ज्याला जगात माझ्यापासून दुसरे काही आवडत नाही. म्हणजे सर्व प्रेम, सर्व भक्तिभाव हे भगवंताच्या प्रती ज्यानं भगवंताच्या चरणी ज्यानं अर्पण केलेलं आहे आणि जो इह व पर या दोन्हींचे फळ मीच आहे असं समजतो. इहलोकातले फळ आणि परलोकातले फळ हे दोन्ही फळ मीच आहे असं जो समजतो, ज्याने मलाच जीवनाचे फल आहे असे समजले आहे, मानले आहे. जीवनाचं उद्दिष्ट कोण आहे? तर भगवंतच आहे. जीवनाचं फळ काय आहे? तर मीच आहे असं ज्यानं मानलेलं आहे. आणि जो प्राणी मात्र हे नाव विसरून मलाच सर्वत्र पाहतो. प्राणी मात्र हे नाव विसरून म्हणजे सर्व प्राणी मात्रात मीच आहे असा जो मानतो, असा जो पाहतो व म्हणून तो निर्वैर होऊन जगतातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तिला भजतो. जो सर्वत्र मीच आहे असं पाहतो, सर्व प्राणी मात्रात मीच आहे असं पाहतो, सर्व वस्तूंमध्ये सुद्धा तो मीच आहे असं समजून तिला भजतो. हे पांडवा, याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती बनते आणि ज्या वेळेस त्याचे कफपित्तकारक शरीर नाहीसे होते, त्यावेळेस तो मद्रूप होतो. मद्रूप कसा होतो? की जो सगळी कर्मे भगवंतास अर्पण करतो, ज्याला या जगात भगवंता वाचून दुसरं काहीही आवडत नाही, तो इह व परलोकांचे फळ भगवंतालाच अर्पण करतो. ज्याने भगवंतालाच जीवनाचे फल मानले आहे आणि जो प्राणी मात्र विसरून सर्वत्र भगवंतालाच पाहतो, म्हणजे सर्व प्राणी मात्र सुद्धा भगवंतालाच पाहतो, म्हणून तो निर्वैर होऊन जगातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तिला तो भजतो. त्यात भगवंत आहे असं पाहतो. आणि मग त्याप्रमाणे याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती बनते आणि ज्या वेळेस त्याचे कफकल्पित शरीर नाहीसे होते, म्हणजे ज्यावेळेस तो मृत्यू पावतो त्यावेळेस तो मद्रूप होतो. म्हणजे जो कोणी मृत्यू पावतो, ज्याचा कोणाचा मृत्यू होतो, ज्याचा अंत होतो, ज्याच्या मनात, ज्याच्या अंतःकरणातलं, ज्याच्या शरीरातलं चैतन्य निघून जातं, ते सगळेच जण मद्रूप होतात का? नाही, ते सगळे जण मद्रूप होत नाहीत. ते सगळे जण भगवंतापाशी जात नाहीत. तर बरेचसे जण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेले असतात. ते यातून मुक्त होत नाहीत. मुक्त कोण होतं? ते इथे सांगितलेलं आहे की जो स्वतःची सर्व कर्म भगवंतास अर्पण करतो, सर्वत्र भगवंत आहे असं समजतो, भगवंताशिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही, सर्व जीवनाचे फळ भगवंताला मानतो, तो सर्वत्र भगवंतालाच पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना, सर्व वस्तूंना भजतो, तिथं भगवंत आहे असं समजतो. आणि अशी ज्यावेळेस त्याची वृत्ती बनते आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो, त्याच वेळेस तो भगवंताशी मद्रूप होतो. संजय म्हणतो, आता संजय म्हणजे काय? परत आपण कुरुक्षेत्रावर आलो. कुरुक्षेत्रावर ज्या ज्या काही घटना घडत आहेत ते दिव्य दृष्टीनं संजय पाहत आहे आणि तो संजय त्या सर्व घटना धृतराष्ट्रास सांगत आहे. ठीक आहे. आता या अध्यायाचा आपण शेवटाकडे येत आहोत. तर संजय काय म्हणतो बघा, हे धृतराष्ट्रा, ज्याच्या उदरात सर्व जगत भरून उदर मोठे झाले आहे, अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणारसयुक्त वाणीने असे भाषण केले. काय काय भाषण केलं भगवंतानी?
संजय सांगतो धृतराष्ट्रास की भगवंताने भाषण केले. काय भाषण केलेलं आहे की कोण मद्रूप होतं, हे भाषण भगवंतांनी केलेलं भाषण संजय धृतराष्ट्रास सांगत आहे. यायावरी तो पंडुकुमारू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. तेने देवाची या दोनही मूर्ती निकिया न्याहाळलिया चित्ती. तव विश्वरूप पाहुनी कृष्णाकृती देखिला लाभू. परी तयाची ये जाणिवे मानून कीजीचे देवे. जे व्यापकाहुनी नव्हे एक देशी. हेची समर्था वया लागी एक दोन चांगी. उत्पत्ती शारदी दावती जाहला. तिया एकोणी सुभद्रा कांतू. चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे देही आणतू. ते पुढती असो. तर संजय काय म्हणतो की भगवान श्रीकृष्णांनी हे जे भाषण केले ते मी तुला सांगितले. आनंदरूप संपत्तीने श्रीमान व या सर्व जगतात कृष्णाची भक्ती करण्यात चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती नीट निहाळून पाहिल्या. अर्जुनाने काय केलं की त्या दोन्ही मूर्ती म्हणजे एक विश्वरूप आणि एक चतुर्भुज रूप, ह्या दोन्ही मूर्ती नीट निहाळून पाहिल्या. परंतु त्यात विश्वरूपापेक्षा कृष्ण मूर्तीतच विशेष लाभ आहे असे मानले. अर्जुनाला काय वाटले की विश्वरूपापेक्षा कृष्ण रूपामध्ये जास्त लाभ आहेत असं त्यानं मानलं. पण अर्जुनाच्या या समजुतीस श्रीकृष्णाने मान दिला नाही. अर्जुन असं समजत असतो की हे विश्वरूप आणि हे चतुर्भुज रूप, यात जास्त लाभ हा चतुर्भुज रूपात आहे असं अर्जुन मानत असतो. पण या गोष्टीस श्रीकृष्ण सहमत नाहीयेत. कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे नव्हे. जे व्यापक रूप आहे, हे विश्वरूप हे व्यापक आहे, सर्व विश्वात भरून राहिलेलं आहे, मोठं आहे, विशाल आहे. त्या रूपापेक्षा हे एकदेशी रूप जे आहे, जे पृथ्वीवर राहणार रूप आहे, जे मनुष्य रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, ते खरे नव्हे. कारण तो अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण हा अवतार आहे. भगवान राम हे अवतार आहेत. ते भगवंताचं खरं रूप नव्हे. हेच सिद्ध करण्याकरता श्रीकृष्णाने एक दोन चांगले दाखले दिले. हे एक देशी रूप खरे नव्हे हे सांगण्याकरता श्रीकृष्णाने चांगले दोन दाखले दिलेत. हे ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपात चांगले रूप कोणते ते पुढे विचारावे. त्या दोन्ही रूपात चांगले रूप कुठलं हे स्वतः श्रीकृष्णालाच विचारावं असं अर्जुन ठरवतो. ऐसा आलोचू करुणी जीवी आता पुसती वोज बरवी. आदरली ते परिसावी पुढे कथा. प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगिजेल विनोदे. ते परिसा आनंदे ज्ञानदेवो म्हणे. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी. अर्पली आंध्रियो गुळी विश्वरूपाच्या.
याप्रमाणे मनात विचार धरून पुढे तो कशा रीतीने श्रीकृष्णास प्रश्न विचारेल ती कथा ऐका. आता अर्जुन भगवंतास विचारणार आहे की हे विश्वरूप जे आहे ते श्रेष्ठ आहे की हे चतुर्भुज आहे ते जास्त लाभकारक आहे. हे जे अर्जुन विचारणार आहे ते याप्रमाणे मनात विचार करून तो म्हणजे अर्जुन कशा रीतीने श्रीकृष्णास प्रश्न विचारेल ही जी कथा आहे ही कथा ऐका. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा, जी गोष्ट ओवी प्रबंधात विनोदाने सांगितली जाईल ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. ही जी गोष्ट आहे की जे अर्जुन विचारणार आहे भगवंतास की दोन्ही रूपात कुठलं रूप लाभकारक आहे, ही गोष्ट ओवी प्रबंधात म्हणजे ओवी रूपात ओवीच्या स्वरूपामध्ये विनोदाने सांगितली जाईल, अगदी हलक्या पद्धतीने सांगितली जाईल. ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. ज्ञानेश्वर माऊली आपल्यास उद्देशून म्हणजे श्रोत्यास उद्देशून असं म्हणत आहेत, सद्भावाची ओंजळ भरून ओवी रूप मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी अर्पण केली. ज्ञानदेव काय म्हणतात, माऊली काय म्हणतात की सद्भावाची ओंजळ भरून, सद्भावाची चांगल्या भावाची ओंजळ भरून ओवी रूप मोकळी फुले, ओवीच्या रूपातली जी मोकळी फुले आहेत ते ओंजळीमध्ये घेऊन विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर मी अर्पण केली. ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत, या 11व्या अध्यायात ज्या 708 ओव्या लिहिलेल्या आहेत, त्या 708 ओव्यांना त्यांनी मोकळी फुले असं म्हणलेलं आहे. ही मोकळी फुले मी सद्भावाच्या ओंजळीत भरून या विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण करत आहे. म्हणजे ओवी रूपाची फुले या विश्वरूपावर मी अर्पण करत आहे असं म्हणतात. आणि इथंच हा भाग नंबर 11, अध्याय नंबर 11 आणि भाग नंबर 28 संपत आहे. आता पुढच्या भागात आपण हे संपूर्ण 11वा जो अध्याय आहे त्या संपूर्ण 11व्या अध्यायाचं आपण निरूपण करूयात. संपूर्ण अध्याय अजून एकदा समजून घेऊयात आणि मग आपण 12व्या अध्यायाकडे जायचं आहे. तर आजच्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचा भाग, आजच्या भागामध्ये अतिशय महत्वाचं काय आहे तर भगवंताशी मद्रूप कोण होऊ शकतं हे स्वतः भगवंतानी सांगितलेलं आहे. ते आपण परत बघूयात. भगवंत म्हणतात की जो स्वतः केलेली कर्मे मला अर्पण करतो व ज्याला जगात माझ्यापासून दुसरे कोणीही आवडत नाही, जो इह व पर या दोन्ही लोकांचे फल मीच आहे असं समजतो, ज्याने मलाच जीवनाचे फल मानलेले आहे, जीवनाचं उद्दिष्ट मीच आहे असे ज्याने मानलेलं आहे, जो प्राणी मात्र हे नाव विसरून मलाच सर्वत्र पाहतो, म्हणजे सर्व प्राणी मात्रात सुद्धा मलाच पाहतो, सर्व वस्तूंमध्ये जगातील जी जी वस्तू दृष्टीस पडते त्या सर्व वस्तूंमध्ये सुद्धा मलाच पाहतो आणि तिला भजतो, असा जो मनुष्य असतो की त्याची ही भक्तिभावाची वृत्तीच बनते. आणि अशी भक्तिभावाची वृत्ती बनलेला जो मनुष्य ज्यावेळेस त्याचे कफ पित्त वातात्मक शरीर नाहीसे होते, म्हणजे त्यावेळेस ज्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस तो मद्रूप होतो. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. या अध्यायात आपण जे जे काय आतापर्यंत ऐकलेलं आहे ते आठवायचा प्रयत्न करायचा आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतों की जय। जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरी।